संदर्भात मुख्यमंत्री स्वतः प्रयत्नशील असून त्याबाबतचा अहवालही त्यांनी मागवलेला आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांना दिलासादायक मदत देण्याचा अखेर कर्जमाफीला मंजूर लागला असून शेती पिकांसाठी कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची तारीख ठरवण्यात आली असून 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आता सरकारने घेतला. जून महिन्यापर्यंत कर्जमाफी होईल असं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं होतं. परंतु शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती पाहता आपल्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना जानेवारीमध्येच कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन वर्षाचं गिफ्ट आता शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण हे मिळत असताना फक्त 12 जिल्ह्यांमध्ये ही कर्जमाफी पार पडेल. पहिल्या टप्प्यामध्ये फक्त 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 5 कागदपत्रे असणाऱ्या शेतकऱ्यांचाच कर्ज माफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण आता कर्जमाफी ही 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. एक जानेवारी महिन्यामध्ये एक पार पडणार आहे आणि दुसरी ही जून महिन्यामध्ये पार पडेल. तर जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे पाहूयात. कर्जमाफीसाठी सरकारला 35,000 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. मग या निधीसाठी आपल्या केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारला पाठवण्यात आलेला आहे. मग त्यामुळे आता अर्थ खात्याकडून निधी मंजूर झाल्यावरती कर्जमाफीची घोषणेचा विचार करण्यात आलेला आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा केली असून आता या तारखेला शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी सुवर्ण दिवस उगवणार असून एवढ्या वर्षाची थकलेली कर्ज आता माफ होतील. परंतु ही कर्जमाफी होत असताना शेतकऱ्यांना तुम्हाला 5 कागदपत्र तयार ठेवावी लागणार आहेत, तरच जानेवारी महिन्यामध्ये कर्जमाफीचा लाभ घेता येणार आहे. कारण केंद्र सरकारकडून 10,000 कोटी रुपयांचा निधी मिळालेला असल्यामुळे फक्त पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. उरलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी ही जून महिन्यामध्ये केली जाणार आहे. मग पहिल्या टप्प्यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे हे पाहूयात. कारण आताही कर्जमाफी होत असताना सरकारने 5 कागदपत्र मागवलेली आहे. सरकारकडून एक समिती नेमण्यात आली असून त्या समितीकडून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ लवकरात लवकर घेता येणार. शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर आयडी असेल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आता शेती पिकांसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी 10,000 कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारकडे पाठवलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार आता केंद्र सरकारने देखील केला आहे. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असून पहिला टप्पा हा जानेवारी महिन्यामध्ये पार पडणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. 12 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना याचा सर्वात पहिल्यांदा लाभ मिळणार आहे हे पाहूयात. शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे एक कागदपत्र तर आहेच, ते म्हणजे फार्मर आयडी. उरलेली कोणती 4 कागदपत्र सरकार मागवणार आहे ते आपण पाहूयात. कारण जर तुम्हाला लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर 5 कागदपत्र जवळ असायलाच पाहिजेत, नाहीतर कर्जमाफीचा लाभ हा जून महिन्यामध्ये मिळू शकतो. जर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ही 5 कागदपत्र लवकरात लवकर तयार ठेवा. हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असल्यामुळेच कधीही समिती नेमण्यात येऊ शकते आणि त्या समितीमार्फत तुमच्या कागदपत्रांची पडताळणी ही केली जाणार आहे. तुम्हाला कोणत्याही लाभापासून वंचित राहायचं नसेल तर लक्षपूर्वक पहा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये कोणती 5 कागदपत्रे सांगितलेली आहेत. कारण आपले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी देखील आता थेट शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे. अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागलेलं होतं आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा हवालदिल झालेला होता. अशाच वेळी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकार लवकरात लवकर कर्जमाफीचा निर्णय घेत आहे. थेट जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा लाभ इथे मिळणार असून लाखो रुपयांच्या कर्जापासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. परंतु शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी होत असताना फक्त याच शेतकऱ्यांचे कर्ज हे 1 जानेवारी महिन्यामध्ये माफ होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे. मग शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहे. कारण जानेवारी महिन्यामध्ये होणारी कर्जमाफी ही सरसकट होणार नाही. जानेवारी महिन्यामध्ये फक्त केंद्र सरकारकडून असलेल्या निधीचाच वापर सरकार करणार आहे. म्हणजे 10,000 कोटी रुपयांचा वापर हा पहिल्या टप्प्यामध्ये केला जाईल. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य सरकारकडून कर्जमाफीसाठी निधी मंजूर होणार आहे आणि मार्चचा अर्थसंकल्प पार पडल्यानंतर कर्जमाफीच्या समितीकडून शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी केली जाईल आणि शेतकऱ्यांची कागदपत्र पडताळणी होईल.
मग परत जून महिन्यामध्ये कर्जमाफी होणार आहे. मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर कोणती कागदपत्र आहेत ती देखील जाणून घ्या. कारण आता जानेवारी महिन्यामध्ये फक्त 10,000 कोटी रुपयांचा निधी हा केंद्र सरकारकडून आलेला असल्यामुळे तो वितरित होणार आहे. बँकांमधील कर्ज माफ केलं जाणार असून जर तुम्ही शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असेल आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तात्काळ 5 कागदपत्र तयार ठेवावे लागेल. स्वतः मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा केलेली असल्यामुळे याचा लवकरात लवकर लाभ तुम्हाला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, 5 कागदपत्र तयार ठेवा. आता कोणत्या बँकांमध्ये कर्ज माफ होणार आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि सरकारी बँकांमध्ये कर्ज माफ केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे सांगितलेलं आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वात पहिला जे महत्त्वाचं कागदपत्र ठेवायचं आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आय डी. बघा, सगळ्यात पहिले जे पहिलं कागदपत्र हे म्हणजे फार्मर आय डी असणार आहे. तुम्हाला फार्मर आय डी काढायला सांगितलेलं होतं तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला फार्मर आय डीचा उपयोग हा पुढे होणार आहे आणि हाच उपयोग आता कर्जमाफीसाठी महत्त्वाचा ठरेल. दुसरं कागदपत्र तुमच्याकडे असायला हवं ते म्हणजे आधार कार्ड. ज्या आधार कार्डवर तुम्हाला अनेक योजनांचा लाभ मिळतो ते आधार कार्ड आता कर्जमाफीसाठी देखील महत्त्वाचं ठरेल. त्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकांमधून कर्ज घेतले त्या बँकेची पासबुक तुमच्याकडे असायला हवं. तुमच्या शेतीचा सातबारा आणि 5वी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे असायलाच हवी ती म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला. शेतकरी मित्रांनो, ही 5 कागदपत्र जवळ ठेवा. जेव्हा सरकारकडून तुमच्यासाठी थेट संवाद साधला जाईल त्यावेळी ही कागदपत्र मागवले जाणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतं कागदपत्र मागवलं जाईल याचा नेम नाही. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अपात्र ठेवण्याचा विचार देखील सरकार करत आहे.